Okay, welcome to the press conference. आज मुद्दामून एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला इथं बोलवलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळे, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या प्रकारचं एक रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे. आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे. जर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल, तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. सो वी हॅव इश्यूड द ऑर्डर सेइंग दॅट मोका प्रोव्हिजन्स विल बी, मोका कायदा, मकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ऍक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे. ही माझी तिची ऑर्डर आहे इश्यू केलेली. आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ऍक्ट 2006 चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ऍक्ट 99 चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 रेड विथ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे. एक मिनिट मला बोलतो त्या, माझं पूर्ण होऊ दे, पूर्ण झाल्यानंतर विचारा ना प्रश्न. सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनल काय आहे, कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईम मधल्या जी 21D ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईम मध्ये हा क्राईम कसा बसतो, याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स, डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे. त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मकोका ची जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण याच्यामध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानंतर persons and entities against whom MOCOCA shall be invoked are manufacturers and producers of prohibited food products, number 1. Number 2, financiers funding their manufacture, procurement or distribution. Number 3, interstate and intrastate suppliers and commission agents. Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport.
Number 5, godown operators, warehouse owners and store managers who knowingly store such products. 6th, wholesale dealers and distributors. 7th, sub-dealers and semi-wholesaler agents. 8th, retail sellers forming part of an identified organized network. And 9, any other person who knowingly facilitates, abets, conceals or assists any of the above. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे ह्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ते फक्त याच्यावरती नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी हे आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट, ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं. आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स अप्रूव्ड बाय जॉईंट कमिशनर. रिजनचं जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन ऑर मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती न्यायचं प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचं. क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स ऑर फॉर्ज्ड इनव्हॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा आहे. सायमल्टेनियस सीझर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट त्याच्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. करप्शन ऑफ एन्फोर्समेंट ऑफिशियल्स ऑर इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मंट्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत. सीझर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action or ₹25 lakhs cumulatively from the same account or network. आणि फायनान्शियल फ्लोज इंडिकेटिंग सिस्टमॅटिक प्रॉफिटियरिंग इन्क्लुडिंग हवाला और बेनामी चॅनल्स याच्यासाठी आपण ते एस्केलेट करण्यासाठी हे सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात ज्याला असिस्टंट म्हणून त्यांना डिफाईन केलेल्या आहेत. जॉईंट कमिशनरच्या केलेल्या आहेत. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे. पार्शियल ऍक्शन घ्यायची नाही, कंप्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक स्ट्रॅटेजी ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे. बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे. आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. याला सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतोय कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे, आय अंडरस्टँड. आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून विचार करून याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत, सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health. हा क्राईम पब्लिक हेल्थच्या अगेन्स्ट आहे. आणि आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते स्टेटला मॅन्डेट करतं. दॅट इज वेअर माय ऑर्डर बिगिन्स विथ. आणि तुम्हाला कॉपी मी देईलच, प्रेस नोट बरोबर ही कॉपी पण असेल सो दॅट यू कॅन गो थ्रू दॅट ऑर्डर. It says the Article 47 of the Constitution of India cast upon a state primary duty to improve public health and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं या दृष्टिकोनातून मकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे फसाई ऍक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदरच लागू करू शकलो असं पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे. अँड इट विल बी इम्प्लिमेंटेड कम्प्लिटली अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सर, जो कायदा केंद्राचा फॉरवर्ड शोधली जाते दुकानामध्ये पान मसाल्याची पुड्या आणि सुती पुडी जे ते मिक्स केल्यानंतर गुटख्यासारखा पदार्थ तयार होतो. अशा पद्धतीने चालकीला कसं रोखलं जाणार कारण तो स्पेसिफिकली गुटखा या टायटल खाली विकला जातो. त्याच्यामध्ये मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्ट आहे. तुम्हाला काही दिवसापूर्वी कारवाई केलेली बघितली. फसाईमध्ये सुद्धा मिसलीड करणं, लेबलमध्ये चुकीची माहिती देणं, इन्ग्रेडियंट चुकीचे असताना वेगळा क्लेम करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यानुसार आपण कारवाई करतो त्याच्यावरती. दिस इज मिसलिडिंग. तर मिसलिडिंगला कायदा दुसरं मिश्रण जे असतं ते पान मसाला त्याला सुद्धा याच्या अंडर घेतलं जातं ते तंबाखू. मी तेच सांगतोय की आपल्याला कोणताही एखादी ज्यावेळेस प्रॉडक्ट असतो त्याच्यावरती लेबल कोणतं असावं, ते कोणत्या स्टँडर्डचं असावं, त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट असावे, त्याचे काय व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या त्या मॅन्डेट दिले. त्याचे रेग्युलेशन्स आहेत. फसाईमध्ये रेग्युलेशन्स दिलेले आहेत, व्हेरी क्लिअरली दिलेले आहेत. त्याचबरोबर ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचे सुद्धा रेग्युलेशन्स क्लिअरली आहेत. त्याचं व्हायोलेशन जिथं जिथं होतं त्या प्रोव्हिजनचा वापर आम्ही तिथं करणार आहोत. सर, याची जेव्हा कारवाई केली जाते
तेव्हा लोकल पोलिसांची भूमिका खूप महत्वाची असते. स्पेशली बीट मार्शल आणि यांचा जो व्हिजिलन्स असतो तो अनेक नेक्सस तिकडे दिसून येतो अनेक पानटपऱ्यांवरती. ते कसं ब्रेक केलं जाणार? आपल्याकडनं कडक कारवाईची तरतूद सगळ्यांकडून. त्याच्यामुळे तुम्ही जर आता मी वाचलं व्यवस्थित ऐकलं असतं तर त्याच्यामुळे तुमच्याकडनं प्रतिक्रिया त्याच्यावरती अपेक्षित. पोलीस आणि नेक्सस ज्या ठिकाणी इट्स नॉट अबाउट पोलीस ऑर एफडीए किंवा फूड सेफ्टी ऑफिसर्स. इट इज द होलिस्टिक. याच्यामध्ये कंझ्युम करणारा आहे तेवढा जबाबदार आहे, विकणारा आहे तेवढा जबाबदार आहे, इन्फोर्स न करणारा आहे तेवढा जबाबदार आहे. जो कोणी जबाबदार असेल आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत आणि स्ट्रिक्ट करतोय. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल, हा ज्यावेळेस प्रोहिबिट केला त्यावेळेसचा उद्देश हाच होता, ही इट्स अ डेंजर टू पब्लिक हेल्थ. आणि ते जर टाळायचं असेल, कारण याच्यामधून काय काय आजार होतात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. इट्स डॉक्युमेंटेड, इट्स इन द पब्लिक डोमेन. ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंजंट ऍक्टचे प्रोव्हिजन आपण आज का इन्व्होक करतोय? कारण जेवढ्या इफेक्टिव्हली आपल्याला करायचं होतं तेवढं होऊ शकलं ना. हा डेटाच्या आधारे तुम्हाला मी डेटा सांगतो, म्हणजे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्याला हा एक असेल की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ऑलमोस्ट आपण एफआयआर किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये? 32चा एफएसएसएचा जो सेक्शन प्रोहिबिट केलेला आहे त्यावरती. जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या विरुद्ध 260 मॅन्युफॅक्चरर्स एफआयआर आहेत आपले. जे पुरवठादार आहेत सप्लायर्स ते 248 आहेत. आणि पर्सन्स जे आहेत ते असे 190, असे 703 कोणते हे सॉरी ट्रान्सपोर्टर, म्हणजे उत्पादक 260, सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190, असे 703 एफआयआर आहेत. सो एफआयआर काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन, त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय. पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने कारण याच्यातून झाला नाही तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आज आपण घेतलेली आहे. येस प्लीज. पदभार स्वीकारला एक मिनिट. गुटखा हा 2 नंबर धंदा आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात, खास करून बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत किंवा बॉर्डरवरचे जे पोलीस स्टेशन आहेत तर तिथून मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय होतो. आता मी ज्या भागात धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनच्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन काही गाड्या पकडतं, काही गाड्या सोडतं, असे पण आपण मी जे सांगितलंय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार, कुणी असू द्या. म्हणजे माझे अधिकारी होऊ शकतात, इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स, अबेट हे शब्दप्रयोग आपण जे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झालं तर आपण त्यांच्यावरती कारवाई. नाही एफआयआर आतापर्यंत झालेले आहे. पण ते प्रूव्ह करण्यासाठी, यू आर नॉट गेटिंग माय पॉईंट, ते प्रूव्ह करण्यासाठी लेट मी आन्सर दॅट. ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतील, आपल्याला एव्हिडन्सेस लागतील. असे आपल्याकडे सापडले तर डेफिनेटली आपण कारवाई करू. लेट मी कम्प्लीट. याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात, कंप्लेन येतात, आम्ही त्या व्हेरीफाय करतो. पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहेत. त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच. आपण का पदभार स्वीकारला